छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना सद्बुद्धी द्या आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर तर्फे महाविकास आघाडीच्या अगेन्स्ट आज आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे। देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी जग जाहीर माफी मागितलेली आहे, तरी सुद्धा महाविकास आघाडी आज येणाऱ्या निवडणुकाच्या पूर्वी हे राजकारण करत आहे। तर त्यासाठी आज आम्ही हा निषेध व्यक्त केलेला आहे। आम्ही जे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी घाणेरडं राजकारण करते, छत्रपतींच्या नावावर जे दुटप्पी भूमिका जे राजकारण करते, त्याच्या निषेधार्थ आम्ही शिवप्रेमी व भारतीय जनता पार्टी इथं आंदोलन करण्यात येत आहे। त्यांच्या दुटप्पी भूमिकाच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करतोय। मध्य प्रदेशमध्ये कमलनाथचं सरकार होतं, त्यावेळेस पुतळा पाडण्यात आला होता, सरकारीनं पुतळा पाडण्यात आला होता। विशाल गडावर ज्यावेळेस काही मुस्लिमांनी अतिक्रमण केलं होतं, त्याच्या दुटप्पी भूमिका घेतली होती। हे फक्त पुतनाबाई पुळका मावशी आहे महाविकास आघाडीचं, या निषेधार्थ आम्ही इथं आंदोलन करण्यात आलेलं आहे। महाविकास आघाडी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे की आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी या काल मुंबई नगरीमध्ये माफी मागितली, जाहीर माफी मागितली, आणि तरी पण या महाविकास आघाडीचं राजकारण, घाणेरडं राजकारण या महाराष्ट्रात चालू आहे। त्यासाठी आम्ही शिवप्रेमी म्हणून आपण या क्रांती चौकात निषेध म्हणून या कामगार महाविकास आघाडीला सुबुद्धी देऊ आणि या महाविकास आघाडीला देऊ परत एकदा सुबुद्धी देऊ आणि महाविकास आघाडीचं राजकारण थांबवावं, हे आपण या निषेधातून आज आंदोलन करत आहोत।